विविध भारती पुणे ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली असून लोकसभेत नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी चर्चा सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यासंदर्भात विरोधी पक्षांचे सदस्य विचारत असलेल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. यावेळी बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की नीट परीक्षेत काही शहरांमध्ये गडबड झाली असून यासंदर्भात योग्य तो तपास आणि कारवाई सुरू आहे. गेल्या 7 वर्षात एकाही परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटलेली नसून सर्व व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही असं स्पष्टीकरणही प्रधान यांनी यावेळी दिलं. लोणावळा परिसरातील अनेक धबधबे आणि डोंगरकडे सध्या धोकादायक बनले असून अनेक पर्यटन स्थळांवर विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात आले असताना देखील या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून बिनधास्तपणे फिरणाऱ्या 50 जणांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी या निर्बंधांना न जुमानता काही ठिकाणी तरुणाईची हुल्लडबाजी देखील दिसून आल्यानं आता स्थानिक पोलिसांनी या पर्यटकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत आज सकाळी 6 वाजेपर्यंत 50% म्हणजे 14.53 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान खरीपाच्या आवर्तनासाठी नवीन मुठा उजव्या कालव्यातून काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून 700 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येत आहे अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हरित सेतू प्रकल्पाअंतर्गत पायी चालणं आणि सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 900 नागरिकांना वैयक्तिक निमंत्रण देण्यात आलं होतं. तसंच परिसरातील 12 शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांची नाव नोंदणी करण्यात आली. गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज अनेक राज्यातून 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक आणि मागणी टिकून असल्यानं जवळपास सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. पालेभाज्यांची आवक वाढल्यानं कांदापात, करडई, चुका, आंबाडी यांच्या भावात घट झाली. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर फुलबाजारात 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावर आवक आणि खरेदी झाल्यानं भाव तेजीत होते. मात्र आज मंदीचं वातावरण आहे. या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.